हॅलो डिअर स्टुडंट्स, मी प्राध्यापक राहुल भोसले. आज आपण जो टॉपिक बघणार आहे त्याच्यामध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये जे लास्ट लेक्चर मध्ये आपण पीएच स्केल रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन जी लर्न केलेली होती त्याच्यावरती आधारित आपण काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बेस्ड न्यूमरिकल्स बघणार आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण न्यूमरिकल्स पाहिले होते जे बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहेत. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस न्यूमरिकल्स विथ रिस्पेक्ट टू द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. So let's start with it. So first numerical regarding the pH scale on the basis of pH, pOH and other formulas. First example is the pH of 0.005 molar H2SO4 solution is. बाळांनो, लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलेला होता. ज्यावेळेस आपण पीएच डिटरमाइन करत होतो त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की ज्यावेळेस जे ऍसिड दिलेलं आहे ते मोनोबेसिक असेल, ज्याच्यामध्ये फक्त एकच रिप्लेसेबल हायड्रोजन असेल, ऍट दॅट टाइम मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी ही सेम असते. परंतु जेव्हा पीएचचा कन्सेप्ट येतो आणि त्याच्यामध्ये डायबेसिक ट्रायबेसिक ऍसिड्स येतात किंवा त्याच्यामध्ये मोनो ऍसिडिक बेस सोडला, डायऍसिडिक किंवा ट्रायऍसिडिक बेसेस जर आले तर त्या केसमध्ये बाळांनो आपल्याला त्याच्या कॉन्सन्ट्रेशन्सला त्याच्या व्हॅलन्सी फॅक्टरने पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्यावं लागतं. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर आपण काय करू शकतो बाळांनो, त्या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे पीएचचा तो युटिलाइज करून त्याचा पीएच डिटरमाइन करू शकतो. तर कन्सेप्ट काय सांगितलेलं होतं आठवते का बघा सगळ्यांना. आपण असं म्हटलेलं होतं की ज्या वेळेस आपल्याला जे दिलेले आहेत, काय दिलेले आहेत, डायबेसिक किंवा ट्रायबेसिक ऍसिड्स दिलेले असतील तर त्या डायबेसिक ट्रायबेसिक ऍसिड साठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या व्हॅलन्सी फॅक्टरनं कॉन्सन्ट्रेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. कारण सपोज मी HCl घेतला बाळांनो, तर HCl मध्ये H प्लस किती आहे, एकच आहे. त्यामुळे डिसोसिएट होऊन H प्लस किती फॉर्म होणार, एकच फॉर्म होणार. बट मी H2SO4 घेतला तर त्याच्यामध्ये काय होणार बाळांनो, 2 H प्लस फॉर्म होणार. हे जे 2 H प्लस फॉर्म होतात म्हणजे याचा अर्थ जे H प्लसचं फॉर्मेशन आहे ते काय झालं, H2SO4 एकच घेतला होता पण 2 H प्लस फॉर्म झाले. सपोज मी H3PO4 घेतला तर काय होणार बाळांनो, त्याच्यामध्ये घेताना H3PO4 चा एकच मॉलिक्युल घेणार आहे बट त्याचे H प्लस आयन्स किती झाले, 3. म्हणजेच या ठिकाणी जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन आहे ते काय होतं बाळांनो, 2 or 3 टाइम्स. 2 टाइम्स फॉर H2SO4, 3 टाइम्स फॉर द H3PO4 काय झालं बाळांनो, इन्क्रीज झालं. म्हणजे या कन्सेप्टला आपल्याला काय विचारात घ्यावं लागेल की H प्लस आयन्स एक्झॅक्टली किती फॉर्म झाले आणि जेवढे H प्लस आयन्स बाळांनो फॉर्म झाले त्या नंबरने काय करावं लागेल, आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल कुणाला, त्याच्या दिलेल्या कॉन्सन्ट्रेशनला. आणि त्यानंतर आपण पीएच चा फॉर्म्युला युटिलाइज करू शकतो. कळालं का? ओके, सॉल्व्ह करूयात एक्झाम्पल आपण. The pH of 0.005 molar H2SO4 solution is असं विचारले आपल्याला. आता या ठिकाणी H2SO4 जो आहे बाळांनो तो डायबेसिक ऍसिड आहे. म्हणजे काय रे, ज्याच्यामधून आपण काय करू शकतो, 2 H प्लस जे आहेत ते काय करू शकतो, डिसोसिएट करू शकतो. H2SO4 on dissociation produces 2H plus SO4 2 minus. म्हणजे व्हॅलन्सी फॅक्टर किती आला आपला, याच्यासाठीचा व्हॅलन्सी फॅक्टर जो आहे तो किती आला आपल्या बाळांनो, 2 आला. 2 रिप्लेसेबल हायड्रोजन्स आहेत. कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते एक्झॅक्टली किती आलं याच्यामध्ये, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू 2 इंटू गिवन व्हॅल्यू 0.005 कन्वर्ट इट 2 इंटू 5 इंटू 10⁻⁻³ so it will become 10 into 10⁻⁻³ it will become 10⁻⁻² molar will be the final concentration. Now what are the options given in question? Option 1 is 3.3, option B is 5, option 3 is 2 and option 4 is 4. Now anyone can guess the answer, very easy. काय आले तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस किती आला, 10⁻⁻² आला. Now use the formula of pH. What is the formula of pH? pH is equal to minus log base to 10 of concentration of H plus ion. Then minus log base to 10 of 10⁻⁻². कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे बाळांनो हे इक्वेशन, मायनस लॉग बेस टू 10 x रेस टू मायनस y आहे.
हे सोडवणार कसं आपण, मायनस वाय लॉग बेस टू 10 ऑफ एक्स. या ठिकाणी मायनस वाय आहे, मायनस वाय म्हणजे किती आहे तुमचा, -2 लॉग बेस टू 10 ऑफ 10. सो लॉग बेस टू 10 ऑफ 10 किती असतो बाळांनो, log base to 10 of 10 is 1. So this minus become plus and 2 into 1 will become 2. So what will be the pH of the given solution? 2. So correct answer is option C. Then we discuss next question. In pure water has pKw equal to 13.36. at 50 degrees Celsius. The pH of pure water will be then options given are 6.68, 7, 7.13. आता या प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना बाळांनो आपल्याला एक विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पहिला विषय काय बघा याच्यामध्ये, की जो पीएच आहे तो आपल्याला विचारत असताना पीकेडब्ल्यू ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. आणि पीकेडब्ल्यू जो आहे बाळांनो तो आपण प्युअर वॉटर साठी डिटरमाइन केलेला होता. आठवते का बघा सगळ्यांना, आपण पीकेडब्ल्यू इज इक्वल टू काय डिटरमाइन केलं होतं बाळांनो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. फॉर प्युअर वॉटर, कोणताही प्युअर वॉटर आपण घेतला तर त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. प्युअर आहे त्याच्यामध्ये काय असणार, त्याचा पीएच न्यूट्रल येणार आणि पीएच न्यूट्रल आहे म्हणजे बाळांनो त्याचं जे H प्लस आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय असणार आहे बाळांनो, इक्वल असणार आहे. मग आता हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे जे इक्वल आहे त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो बाळांनो, पीकेडब्ल्यू सॉरी आपण काय बघितलं होतं, केडब्ल्यू इज इक्वल टू बघितलं होतं. सो केडब्ल्यू इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण या ठिकाणी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आणि दुसरं पण काय घेऊ शकतो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस घेऊ शकतो. आता याचं जर आपण पीएच च्या टर्म मध्ये कन्व्हर्जन केलं असतं म्हणजे निगेटिव्ह लॉगॅरिथम्स घेतले असते, बरोबर का, याचा निगेटिव्ह लॉगॅरिथम घेतला, याचा देखील निगेटिव्ह लॉगॅरिथम घेतला, 2 टाइम्स आहे, बरोबर काय. तर हे काय आलं बाळांनो, मायनस लॉग बेस टू 10 के म्हणजे काय असतो बाळांनो, मायनस लॉग बेस टू 10 के म्हणजे पीके असतो. तसं मायनस लॉग बेस टू 10 केडब्ल्यू काय असणार, पीकेडब्ल्यू असणार. तसंच मायनस लॉग बेस टू 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काय असणार बाळांनो, पीएच असणार. तुम्ही पीओएच पण घेऊ शकता, दोन्ही ओएच घेऊ शकता. इथे आपल्याला वॉटर मध्ये कुठलाही फॉर्म्युला घेता येईल, तुम्ही पीएच किंवा पीओएच डिटरमाइन करू शकता. जर पीओएच घ्यायचा असेल तर पीओएच घेता येतो, पीएच घ्यायचा असेल तर पीएच घेता येतो. H प्लस इक्वल टू OH मायनस असल्यामुळे आपल्याला दोन्हीकडे फॉर्म्युले त्याच पद्धतीने मिळणार आहे. फक्त आता पीएच विचारलेला आहे म्हणून आपण H प्लस कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कन्सिडर केलेलं आहे या ठिकाणी. मायनस लॉग बेस टू 10 केडब्ल्यू इज इक्वल टू व्हॉट, पीकेडब्ल्यू. पीकेडब्ल्यू इज इक्वल टू जो आपल्याला फॉर्म्युला आलेला आहे तो 2 इंटू पीएच आलेला आहे. नाउ वी हॅव टू डिटरमाइन पीएच. सो पीएच इज इक्वल टू व्हॉट बाळांनो, पीकेडब्ल्यू बाय 2. How much value is given for the PKW? 13.36 divided by 2. So this will become 6.68. So option A is a correct choice for the given question. एकदा बघून घ्या व्यवस्थित, काय अडचण आहे का बघा, समजलंय का. Okay, then we'll take next question. How many H plus ions are present? How many H plus ions are present
in 1 ml of solution whose pH is 13. Option A 10 raised to minus 16. Option B 6 into 10 raised to 13. Option C 6 into 10 raised to 7. Option D 6 into 10 raised to 23. पण ट्राय करा सॉल्व करायचा बघा, एकदम सोपं क्वेश्चन आहे. काय करता येईल बघा, पीएच 13 प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला. म्हणजे पीएच जर 13 असेल बाळांनो तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं, 10 to the power minus 13. पीएच 13 आहे, याचा अर्थ H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं, 10 raised to minus 13. तीच व्हॅल्यू आपण डायरेक्टली निगेटिव्ह घेतो, बरोबर ना. 10 raised to minus pH घेतो आपण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस जो असतो तो काय येतो, 10 raised to minus pH एवढा येतो. मग या ठिकाणी H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं बाळांनो तुमचं, H प्लस आयन इज इक्वल टू 10 raised to minus 13 मोलार एवढं कॉन्सन्ट्रेशन मिळालं तुम्हाला. आता हे जे 10 raised to minus 13 आहे बाळांनो, हे किती सोल्युशन मध्ये आहे, 1 लिटर मध्ये आहे. किती मध्ये आहे, 1 लिटर मध्ये. म्हणजे 1000 ml मध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं बाळांनो तुमचं, बघा आपण या ठिकाणी लिहूयात. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय असतं, 10 raised to minus pH. त्याच्यावरून हे किती मिळालं आपल्याला, 10 raised to minus 13 मोलार एवढं मिळालं. हे कशामध्ये आहे, 1000 ml कंटेन्स 10 raised to minus 13 मोलार. then 1 ml कंटेन्स 1 ml मध्ये किती असणार आहे, 10 raised to किती येईल बघा, क्रॉस मल्टिप्लाय केला, याला x मानलं वाटलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व करा. So this will become x is equal to 10 raised to minus 13 upon 10 raised to 3 is equal to 10 raised to minus 16. इथे आलं तुमचं 10 raised to minus 16. एवढं काय आलं बाळांनो, त्या ठिकाणी आपलं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आलं कशामध्ये, 1 ml मध्ये आलं. What is the question? How many H plus ions are present? क्वेश्चन असा नाही की व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. दे आस्क यू हाऊ मेनी आयन्स आर प्रेझेंट. सो हाऊ मेनी आयन्स आर प्रेझेंट याचा अर्थ काय बाळांनो, तर त्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन्स एक्झॅक्टली किती आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 10 raised to minus 16 मोलार एवढं मिळालं आपल्याला. त्याचे आयन्स किती असतील, तर त्याचे आयन्स जे येणार आहेत बाळांनो ते कसे मिळतील आपल्याला, त्याला अवेगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला त्याचे काय मिळतील, आयन्स. कारण हा मोलार आहे म्हणजे मोल पर लिटर आहे, बरोबर का. आणि मग त्याचे आयन्स जर हवे असतील आपल्याला तर त्याला आपल्याला 6 into 10 raised to 23 into 10 raised to minus 16 will give us 6 into 10 raised to 7 एवढे काय मिळतील आपल्याला, H प्लस आयनचे कॉन्सन्ट्रेशन मिळतील, H प्लस आयन्स मिळतील. आणि त्यामुळे ऑप्शन सी हा काय असणार बाळांनो, करेक्ट चॉईस असणार. देन we'll move to the next question. राईट साइडला मी मुद्दाम लॉगॅरिथम ठेवलेले आहेत. जर आपल्याला कुठे इमिडिएट गरज लागली तर तुम्ही देखील हाच प्रकार तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये जेव्हा आयोनिक वरती स्पेसिफिकली टेस्ट देताय त्यावेळेस तर हा तुम्ही राईट साइडला लिहून ठेवणं गरजेचं आहे. पीएच ऑफ सोल्युशन्स ए बी सी डी, एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा बाळांनो. ए बी सी डी आर 9.5, 2.5, 3.5 and 5.5 respectively. The most acidic solution is so options obviously D, सेकंड ऑप्शन आहे C, थर्ड ऑप्शन आहे A आणि फोर्थ ऑप्शन आहे B. एकदम सिंपल क्वेश्चन आहे बाळांनो, चुकला नाही पाहिजे आपला. अशा पद्धतीचा क्वेश्चन जर आपला चुकला तर मग आपण कुठलाही बाकीचा क्वेश्चन कधीच बरोबर आणू शकत नाही. आता मला सांगा या ठिकाणी काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला बघा. डायरेक्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेत पीएचच्या. ज्याला पीएच स्केल माहित आहे तो या प्रकारचे क्वेश्चन विदिन सेकंड सॉल्व्ह करू शकतो. पीएच माहिती आहे सगळ्यांना, काय रेंज असते पीएच ची बाळांनो. पीएच स्केल कधी म्हणतो आपण, किती आहे, जर पीएच हा 7 पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणतो बाळांनो आपण, तो ऍसिडिक आहे.
पीएच जर 7 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तो बेसिक आहे. म्हणजे या ठिकाणी जे स्केल दिलेलं आहे त्या स्केल वरती जर आपण व्हॅल्यू चेक केल्या तर आपल्याला जी सगळ्यात कमी व्हॅल्यू असणार आहे ती सगळ्यात कमी व्हॅल्यू काय आहे सांगता येईल बाळांनो, आपल्याला ऍसिडिक आहे, हायली ऍसिडिक आहे असं सांगता येईल. मग मला सांगा पीएच स्केल जे आहे आपलं ते काय सांगतं, 0 to 14. कुणी दिलं सांगितलं आपल्याला, सोरेन्सन नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी आपल्याला पीएच स्केल दिलं आणि या पीएच स्केल वरती त्यांनी न्यूट्रलची रेंज दिलेली आहे 7, ऍसिडिकची रेंज दिलेली आहे 0 to 7 आणि बेसिकची रेंज दिलेली आहे 7 to 14. मग मला सांगा या ठिकाणी मोस्ट ऍसिडिक म्हणजे काय पाहिजे रे, सगळ्यात कमी पीएच हवाय त्याचा. मग सगळ्यात कमी पीएच कुठे आहे आपल्याकडे, ए चा 9.5 आहे, बी चा 2.5 आहे, सी चा 3.5 आहे, डी चा 5.5. तर सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कोणती आली, 2.5. मग 2.5 कोणाचा आहे, बी साठी आहे. त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन काय येणार बाळांनो, 4 आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बाळांनो आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज द वीकेस्ट ऍसिड, विच ऑफ द फॉलोइंग इज वीकेस्ट ऍसिड. पुढील पैकी कोणता ऍसिड हे वीकेस्ट ऍसिड आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचे बाळांनो. त्यासाठी काही ऑप्शन दिलेत आपल्याला. फिनॉल, त्याचा के आपल्याला दिलेला आहे 1.3 इंटू 10⁻⁻10. सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे HCN दिलं, हायड्रोसायनिक ऍसिड, त्याच्यासाठी के ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे 4.9 इंटू 10⁻⁻10. ते थर्ड जो आहे आपल्याकडे त्याच्यासाठी ऍसिटिक ऍसिड जो आहे त्याच्यासाठी व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे के इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁵. देन फोर्थ ऑप्शन आहे बेन्झोइक ऍसिड आणि त्याच्यासाठी जी व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे के ची ती व्हॅल्यू आहे 6.5 इंटू 10⁻⁵. तर बाळांनो या केसमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, तर विच ऑफ द फॉलोइंग इज वीकेस्ट ऍसिड. आता वीकेस्ट ऍसिड आहे किंवा नाहीये हे डिटरमाइन करण्यासाठी आपण कोणता क्रायटेरिया फॉलो करू शकतो, काय अंदाज आहे कुणाला? तर या ठिकाणी अशा प्रकारचा जेव्हा क्वेश्चन येईल बाळांनो, आयदर तो वीकेस्ट बेस, स्ट्रॉंगेस्ट बेस, वीकेस्ट ऍसिड किंवा स्ट्रॉंगेस्ट ऍसिड असा जर काही क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी एक कॉन्सेप्ट सांगतो बाळांनो, तो लक्षात ठेवा. ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ के स्ट्रॉंगर इज ऍसिड. जेवढी के ची व्हॅल्यू जास्त असेल तेवढा ऍसिड काय असेल, स्ट्रॉंग असेल. ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ पीके, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ पीके वीकर इज द ऍसिड. कारण के आणि पीके हे काय असतात, एकमेकाला इनव्हर्सली कोरिलेट करतात. तसंच बेस साठी देखील ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ के बी, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ के बी स्ट्रॉंगर इज द बेस, स्ट्रॉंगर इज द बेस. आणि ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ पीके बी वीकर इज द बेस. जेवढा के ची व्हॅल्यू जास्त असते तेवढं ऍसिडची स्ट्रेंथ जास्त असते, परंतु जेवढे पीके ची व्हॅल्यू जास्त येते तेवढे ऍसिडची स्ट्रेंथ कमी होते. आणि जेवढा केबी वाढेल तेवढा बेसची स्ट्रेंथ वाढणार आहे आणि जेवढा पीके बी वाढेल तेवढं बेसची स्ट्रेंथ काय होणार बाळांनो, कमी होणार. वीक बेस आपल्याला त्या ठिकाणी मिळणार. तर ऑन द बेसिस ऑफ दिस डेटा कॅन वी प्रिडिक्ट विच ऍसिड इज अ वीकेस्ट ऍसिड. वीकेस्ट ऍसिड इथे व्हॅल्यूज प्रोव्हाइड केले के साठी सगळे आपल्याला, त्यामुळे त्याच्यातला वीकेस्ट ऍसिड कोणता असणार आहे बाळांनो, तर ज्याची के ची व्हॅल्यू काय असणार आहे, सगळ्यात कमी असणार आहे. तर के ची व्हॅल्यू सगळ्यात कमी कुणाची आहे बघा, फिनॉल आहे, HCN आहे, ऍसिटिक ऍसिड आहे की बेन्झोइक ऍसिड आहे. तेवढं तर येतं आपल्याला नक्कीच. ओके, आलं का कन्क्लुजन? कोणती व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा बरं, सांगा पटकन. सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणती आहे? यस, HCN ची नाही, मग करेक्ट कोणती आहे? फिनॉल साठीची व्हॅल्यू ही सगळ्यात लेस व्हॅल्यू आहे, त्यामुळे तो वीकेस्ट ऍसिड येईल. Phenol is a weakest acid among the given 4 options because it has a lesser value of the K. Then we will move to the next question.
विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट बेस. ओके चलो त्याच बेसवरती आधारित आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट बेस. C6H5 NH2 which given pKb equal to 9.42. Second option is C6H5 NHCH3. pKb given is 9.15. Third option C6H5 NCH3 twice. pKb is equal to 8.94. Fourth option benzoic acid. Fourth option is C6H5 NHC2H5. pKb is equal to 8.89. So what is question given? काय विचारले? स्ट्रॉंगेस्ट बेस कोणता असं विचारले आपल्याला, बरोबर का? स्ट्रॉंगेस्ट बेस कोणता? सो विच वन इज स्ट्रॉंगेस्ट बेस? इन अर्लियर क्वेश्चन वी डिस्कस दैट विच वन हैविंग लेसर वैल्यू ऑफ पीकेबी विल बी द स्ट्रॉन्गर बेस, और विच वन हैविंग हायर वैल्यू ऑफ केबी विल बी द स्ट्रॉन्गर बेस. सो इथं डेटा जो प्रोव्हाइड केलाय तो पीकेबीचा डेटा प्रोव्हाइड केला, आणि पीकेबीचा डेटा काय सजेस्ट करतो आपणास? जेवढा पीकेबी कमी असेल तेवढा बेसची स्ट्रेंथ ती काय असणार बाळांनो? जास्त असणार आहे. सो या ठिकाणी आपला ऑप्शन पीकेबी ची व्हॅल्यू सगळ्यात कमी हवी आहे, and that is there in a question option 4. So pKb 8.89 which is having less value suggests that this amine is a very strong base. समजते सगळ्यांना? Okay, we'll move to the next question. Dissociation constant of value of dissociation constant of acetic acid is 10⁻⁻⁶, whereas dissociation constant of formic acid is 10⁻⁵. Which of the following will be? Which of the following will be? Value of pKa acetic acid minus pKa formic acid. फॉर्मिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड जो आहे दोघांच्या पीके मधला डिफरन्स किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे बाळांनो त्या ठिकाणी. आता मला सांगा व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिटिक ऍसिड जी आहे, ठीक आहे का, ती विचारली आपल्याला, सॉरी दिलेली आहे. व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय दिला? के दिला आपल्याला 10⁻⁻⁶. What is pK for this? pK is equal to minus log base to 10 of k. So minus log base to 10 of 10⁻⁻⁶ will become 6. Then Ka for formic acid किती दिला? 10⁻⁵. So this will become pK काय येणार याचा? minus log base to 10 of k, which will become minus log base to 10 of 10⁻⁵. This will become 5. So this is for the acetic acid, this is for the formic acid. So acetic acid चा 6 आला, याचा 5 आला, म्हणजे आन्सर काय येणार बाळांनो? याचं 1 येणार. ऑप्शन काय दिलंय बघा? 10, 1, 10⁻⁻⁻1 आणि -1. सो व्हॉट इज करेक्ट आन्सर? 1 डिफरन्स येईल कुणामधला? ऍसिटिक ऍसिड आणि फॉर्मिक ऍसिड जो आहे त्या दोघांच्या पीके मधला डिफरन्स किती येणार बाळांनो? 1 येणार. देन नेक्स्ट क्वेश्चन. The solution has pOH equal to 13 at 298 Kelvin. The solution has
pH POH equal to 13 at 298 Kelvin, solution will be, हे सोल्युशन कसं असेल? ऑप्शन ए हायली ऍसिडिक, ऑप्शन बी हायली बेसिक, ऑप्शन सी मॉडरेटली बेसिक, ऑप्शन डी अनप्रिडिक्टेबल. आता या ठिकाणी पीओएच दिलाय 13, सो वी हॅव रिलेशन पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. देअरफॉर पीओएच दिलेला आहे 13, त्यामुळे पीएच किती येणार आपला 14 मायनस पीओएच, 14 मायनस 13, पीएच किती आला बाळांनो 1. आणि जर 1 पीएच असेल तर तो काय असणार बाळांनो हायली ऍसिडिक. काय असणार हायली ऍसिडिक. सो ऑप्शन ए इज अ करेक्ट चॉइस. ठीक आहे बाळांनो, समजतंय का बघा. So in today's lecture we learn examples based on the pH scale for the competitive examination. In last lecture we learned for the board examination. So there is lot of difference between the questions of board and the competitive examination. आता आपण इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा भेटूयात. थँक्यू.